नमस्कार. इनसाइट स्टोरीकडून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आणि माहिती घेऊन आलेली आहे. मोबाईल 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 मान्य आहे की मोबाईलशिवाय आपण राहू शकत नाही आणि मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग झालेला आहे. तरीसुद्धा माझं म्हणणं एवढंच आहे की मोबाईल जेवढा कमी वापरता येईल तेवढा कमी वापरा आणि जेवढा टाळता येईल तेवढा टाळा. झोपताना होत असेल तर मोबाईल आपल्या रूममध्ये नकोच. कारण कपल जे राहतात, नवरा बायको दोघांकडे मोबाईल असतात, दोघांचे मोबाईल म्हणजे रेडिएशन खूप जास्त आणि ती रेडिएशन झोपताना आपल्या ब्रेनला जे डायरेक्ट इफेक्ट करते. त्याच्यामुळे कृपा करून रात्री मोबाईल रूममध्ये नकोच किंवा मग बंद करून ठेवा. मोबाईलचे साईड इफेक्ट मी सांगते, सगळ्यांनी काय करा, ट्राय करून पहा. हे आपला एल्बो आहे ना, हे एल्बो असं पकडा आणि एल्बोला असं दाबताना तुम्हाला जाणवेल एका सर्टन लिमिट नंतर एका साईडला दुखतं. तर हे सारखं मोबाईल हँडल केल्यामुळे हे एल्बोचे प्रॉब्लेम होत आहेत. एवढंच नाही तर मोबाईल आपण असा पकडतो ना, तर हे खूप जणांची आहे ना करंगळी जी आहे ना, ती करंगळी देखील वाकडी होते आहे, त्याचं बोन पण वाकडं होतं आहे. तुम्हाला आठवतं आहे की म्हणजे आपण ऐकलेलं आहे आणि वाचलेलं देखील या पुस्तकात, आणि ही खरी गोष्ट आहे, फॅक्ट होते की आपले पूर्वज जे होते ते माकड होते, वानर होते आणि आपण आपल्या शेपटीचा वापर नाही केला त्यामुळे ती गळून पडली. तसंच कोणत्याही गोष्टीचा अतिवापर केल्याने त्या गोष्टीमध्ये, त्या शरीरामध्ये पण एक वेगळ्या प्रकारचं परिवर्तन होतं आहे. तसंच हे इथले हाडं, खूप जणांचे एल्बोचे हाडं वाढत आहेत. एल्बोचे पूर्ण हाडं इथं वाढलेले दिसत आहेत खूप जणांना. त्याच्यामुळं ते हाडांचा एक वेगळा प्रकार तिथे जाणवतोय. त्याच्यामुळे काळजी घ्या. करंगळीचे बोटं वाकडे होत आहेत जास्त वापराने. आणि हे इथलं आपल्या बॅग इथं जे मॅननेक आहे ना, इथे इथे या साईडला खूप जणांना मोबाईल वापरून असं असं किंवा मोबाईलसाठी असं वाकून वाकून त्याचे त्रास सुरू झालेले आहेत. आणि हे डायरेक्ट आपली नर्व्ह सिस्टीमलाच इफेक्ट करतं. नर्व्ह सिस्टीम इफेक्ट केल्यामुळे ब्रेनला खूप त्रास होतो आहे आणि आपलं डोकं आपल्याला जड देखील होतं आहे. असे नको असलेले सिम्पटम्स मोबाईलमुळे होत आहेत. तुम्ही वाटलंच तर मोबाईल चालू ठेवून, नेट चालू ठेवून रात्री उशीखाली ठेवून झोपून बघा, डोकं पूर्ण जाम होऊन जातं. हे सगळे इफेक्ट आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत जरी असेल तर स्वतःवर टॅली करून बघा. लहान मुलांसाठी तर मोबाईल खरोखरच खूप घातक आहे, पण त्याचसोबत मोठ्या लोकांसाठी पण मोबाईल खूप घातक आहे. तर यासाठी सतर्क राहा, अलर्ट राहा. आणि मोबाईलचा काही दिवसांनी, मी सांगते काही वर्षांनी, तर मोबाईलपासून मुक्ती केंद्र सुरू होतील. शपथ सांगते. कारण मोबाईलचं एवढं वेड लागलंय लोकांना की घरामध्ये आपण फॅमिलीमध्ये राहतोय तरी एकमेकाला बोलायला तयार नाही, आपण मोबाईलमध्ये सगळे गुंग आहेत. आणि हे जोकचा पार्ट नाही आहे, हे रिअलिटी आहे, फॅक्ट आहे. तर प्लीज सतर्क राहा, अलर्ट राहा. मोबाईलपासून काही वेळ तरी स्वतःला वेगळं ठेवायचा प्रयत्न करा. धन्यवाद. मी इनसाइट स्टोरीवरून रेश्मा शिंदे पुन्हा एकदा चांगली माहिती घेऊन आपल्यासाठी.